आणि आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आजपासून डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची आदिती तटकरे यांची माहिती। आधार कार्डमुळे अडचण झालेल्या बहिणींना 4 ते 5 दिवसात डिसेंबरचे पैसे मिळतील। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश आहेच। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच। दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी, तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडूनही दावा। मी कधी म्हटलं नाही नाशिकचं पालकमंत्रीपद मला मिळावं। पालकमंत्री पदाबाबत कुठलाही आग्रह नाही, देतील तिथे काम करेन। नाशिकच्या पालकमंत्री पदावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे। दादा भुसे पण इच्छुक आहेत, आपण पण इच्छुक आहात, काय सांगा? नाही, मी कुठे इच्छुक आहे? कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला शिफारसीद्वारे बदली करता येणार नाही। फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही। महसूल मंत्री बावनकुळेंचा प्रशासनाला इशारा। बंगले आणि कार्यालय वाटपात कोणतीही नाराजी नाही, मंत्रिमंडळातील मंत्री कामाला लागलेत। मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया। 26 डिसेंबरपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत मनपा निवडणुकीच्या तयारीचा विधानसभा निहाय आढावा घेणार। राहुल गांधींना जातीजातीत भांडणं लावायची, त्यांना हिंदू राष्ट्रात फूट पाडायची। राहुल गांधी कधी मुस्लिम समाजातील जातींवर बोलतात का? राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यानंतर नितेश राणेंची टीका। कोणी एखाद्या समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या झाली असा निष्कर्ष काढणं हे चुकीचं। भाजप खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। कालचा दौरा राजकीय होता, राजकारण करण्याच्या उद्देशाने राहुल गांधींचं हे वक्तव्य। चव्हाण यांची टीका। तो कोणी व्यक्ती एका समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं हे उचित नाहीये। राहुल गांधींना गांभीर्यानं घेणारे स्वतःचा वेळ वाया घालवतात। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका। तुम्ही राहुल गांधींना सिरियसली घेत असाल तर तुमचा वेळ तुम्ही वेस्ट करताय, मी एवढंच सांगू शकतो।